मराठा बांधवांना एक विनंती आहे की सगळ्या माझी तब्येत एकदम आता व्यवस्थित आहे. ते नेट काल गेल्यामुळं काही मध्ये बांधवात गैरसमज झाला होता की काय नेलं आहे की काय अटक केली का काय, तसं काय नाही आहे. फक्त एकच तब्येत बरी आहे, मी आता व्यवस्थित होतो आहे. पुन्हा तुमच्या भेटीला प्रत्यक्ष मी येणार आहे. आंदोलन मात्र आपण सगळे पहिल्यासारखे शांततेत करायचे. सगळ्या साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन आपण आपल्या गावात करायचे. उपोषण आमरण कोणाचे सुरू असतील तर त्या बांधवांनी ते आता स्थगित करावेत आणि त्याचं रूपांतर धरणे आंदोलन किंवा साखळी उपोषणात सगळ्यांनी करावं. तुम्ही जे पुढचे आंदोलन करणार होतात आंतरवलीमध्ये सरकारच्या प्रति खुर्च्या ठेवणार होतात, त्याचे पुढचे आंदोलन होते, त्याचं काय तुम्ही ठरवलंय? नाही, आता त्यांचं अधिवेशन आहे ना, त्यांचं अधिवेशन आहे, त्यामुळं ते येणार नाहीत. तर आम्ही कशाला विनाकारण त्यांच्या नावानं म्हणजे स्टंट फंट नाही करता येत ना मला, कशाला ठेवायचं त्यांच्या नावानं. त्यावेळेस बघूयात पुढं. आता आंतरवाली तिथून सुट्टी होऊन गेल्याच्या नंतर पुढचे आंदोलनाचं नियोजन ठरवूयात. मुख्यमंत्र्यांची काल क्लिप व्हायरल होती आहे नाना पटोलेंसोबत बोलण्यासाठी, मर्यादेच्या बाहेर गेले की आपण कार्यक्रम करत असतो. त्यात कुणाला म्हणलेत काय, आम्हाला म्हणलेत का कोणाला म्हणलेत, त्यांचं त्यांना माहीत. मर्यादेच्या बाहेर म्हणजे आमचं नाव घेऊन बोलले असले तर मग ठीक आहे, बघूयात. मी एकदा ऐकून घेतो ती, पण आता ते जर दुसऱ्याला म्हणले असले तर आम्ही कशाला अंगावर वाढावं. पण लिमिट तुटल्यावर आम्ही सुद्धा बरोबर करतो, हे सुद्धा खरं आहे. तुम्ही जे परवा वक्तव्य केलेले होते त्यावर अजूनही ठाम आहेत का, जे फडणवीस यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केले? अरे बाबा, का राहणार नाही, मी जाती कुणी. जे व्हायचं असेल ते होईल माझं, मी जाती कुणी राहणार. कारण जातीवर जे अन्याय झाला त्याच्या विरोधात मी बोलणार म्हणजे बोलणार, एक तर सुभर बी हलणार. जे व्हायचं असेल ते होईल म्हणतो ना, त्यांच्या हातात यंत्रणा आहे, त्यांना जे करायचं ते करतील. मी माझ्या मतावर ठाम आहे. म्हणजे काय वाईट केलं काय, मी काय बॉम्ब स्फोट करीन म्हणलो काय कुठं. मी माझ्या मतावर, त्यांनी सांगितलं होतं माझ्या पोलिसाला मारलं, पहिला अंतर्गत हल्ला झाला तेव्हा, नंतर बदलले आणि म्हणले चुकलं माझ्याकडून, माफी मागतो आणि गुन्हे मागं घेतो. नाही घेतले आत्तापर्यंत. एवढा खुनशीपणा असतो का? मग परवा आम्हाला मान्य न्यायालयाने 13 तारीख दिली होती मार्च, एका रात्री ॲडव्होकेट जनरल पाठवून तुम्ही बदलून घेता आणि तुमच्या मनमानी करता. तिसरी गोष्ट, मान्य न्यायालयाने सांगितलं शांततेत रास्ता रोको करा, आम्ही शांततेत केलं, कुठंच काय झालं नाही. दुसऱ्या दिवशी गुन्हे का दाखल केले? सगळे एसपींना आणि पीआयला कसं काय गृहमंत्रालयाने सांगितले गुन्हे दाखल करायचे? ही कोणची शाळा आहे तुमची? ही कोणची शाळा आहे तुमची? सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना तुम्ही काढली आणि तुम्ही देत नाहीत. तुम्ही कसं काय अंमलबजावणी करत नाही? काय चुकीचं केलं मी? आणि त्यांनी बंदुकी टाकायच्या स्वतःच्या अकाउंटवर, बंदूक घेतलेला फोटो टाकायचा. ही मराठीविषयी एवढा खुनशीपणा एका गृहमंत्र्याला शोभतं का? मग हे एवढा खुनशीपणा असतो का? तुमची कुडल्ली असेल ती दुसरी, पण त्याच वेळेला टाकणं त्याचा अर्थ काय होतो? मराठ्यांविषयी एवढा खुनशीपणा तुमच्या मनात, हे चांगलं नाही ना. राज्य चालवायचं, जनता तुमची. ठीक आहे, आम्ही जनता म्हणून एखादी चूक झाली असेल, याचा अर्थ चालक आहेत तुम्ही, मालक आहेत, मायबाप आहेत तुम्ही सरकार म्हणून. एवढा खुनशीपणा. मराठवाड्यामध्ये प्रशासन आता जे आपल्या आंदोलनात मराठा समाजाने जे आंदोलन पुकारलेलं आहे त्याच्यामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे किंवा जे गुन्हे दाखल झालेले आहेत याचं संकलन करायला मराठवाड्यामध्ये सुरुवात झाली आहे. करणारच आहेत ना मराठ्याच्या विरोधात. देवेंद्र फडणवीस साहेब हे मराठ्यांच्या विरोधात काम करणारच. ते जवळ असं करणार तवर आम्ही त्यांना असंच मानणार. आता बोत म्हणलो का 6 महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवर कामी केलेला आरोप दाखवा. त्यांनी चुकीचं केलं, आम्ही बोललो, आम्हाला माहित होतं हे पुढे असं करणार आहेत. आंतरवालीचे गुन्हे जाणून बुजून ठेवलेत आणि महाराष्ट्रातले सुद्धा, हे आम्हाला माहित होतं. शेवटी याचा कुठं ना कुठं तरी गौप्यस्फोट होणं गरजेचं होतं आणि ते त्या दिवशी झाला. इथून पुढचे ते गुन्हे दाखल करणार हे आम्हाला माहिती. काय होईल? जाऊ मान्य न्यायालयात, न्यायालय आम्हाला न्याय देईल, जाऊ तिथं. संचारबंदी लावायला काय कापाकापी झाली का काल? कस काय लावली तुम्ही?
काही दंगलग्रस्त परिस्थिती आहे का तिथं? काही पाकिस्तानचे आमच्याकडे काही सापडलेत का दहशतवादी तिथं? संचारबंदी कसं काय लावली तुम्ही एका रात्रीत? सकाळी आम्ही उठून बघतो तर 8 वाजता संचारबंदी लावली. किंवा अन्याय नाही का मराठा? आणि संकलन करून काय करणार तुम्ही? कोर्टात दाखल करणार. आम्ही केलंच नाही ते. मान्य न्यायालय आम्हाला न्याय देईन. मराठ्यांनी घाबरायची गरज नाही. न्यायालयात जाऊ आपण. न्यायालय आपल्याला न्याय देईल. कोणी घाबरण्याची गरज नाही. करू दे त्याला काय गुन्हे दाखल करायचे. मराठ्यांविषयी एवढा खुनशेपणा हे चांगलं आहे का? मोदी साहेबांसाठी पण चांगलं आहे हे. राज्य चालवायला निघाले काहीतरी मर्यादा असतात का नाहीत? तुम्ही मर्यादेची लिमिट तोडली म्हणून आम्हाला हे पावलं उचलायला लागले आणि आमचे शांततेतच पावलं आहेत. आणखीन एक बी वाईट पाऊल नाही. सांगतो याच्या पुढचं बी तुम्हाला. काल गृहमंत्र्यांची जबाबदारी होती लोक थांबवणं, शांत करणं, गोडी गुलाबीनं मार्ग काढणं. पोलीस आडवे लावले. काल काय झालं असतं सांगू तुम्हाला? त्या दिवशी रात्री 5,000 महिला होत्या आमच्यासोबत. 20-25 हजार लोक होते. आपलं सगळ्या मीडियाचा बांधव तिथं साक्षीदार आहे. माणुसकी म्हणून तुम्ही साक्षीदार म्हणून आहेत तिथं. पत्रकार म्हणून तुम्ही भूमिका बजावणार त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. त्या दिवशी जर आम्ही पुढे सरकलो असतो तर महिलाला मारला असतं, सगळ्याला मारलं असतं. काय झालं असतं माहिती? पुरं राज्य बेचिराग झालं असतं. पुरं राज्य वाचवलं बेचिराग होण्यापासून. गृहमंत्री म्हणून आपल्याला थोडी तर काहीतरी पाहिजे. जर तिथं तुम्ही हाणमार केली असती पोलिसांकडून तर पुऱ्या राज्यातला मराठा पिटून उठला असता. आम्ही शहाणपणाची भूमिका घेतली राज्यासाठी आणि गोरगरिबावर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून आम्ही शहाणपणाची भूमिका घेतली. उलट तुम्ही स्वागत करायला पाहिजे. तर तुम्ही मराठ्यांचे आमदार उठिलेत. वा, बैठक घेतली काल त्यांची. आपण मराठा समाजाच्या बाजूने म्हणून दाखवा. हे मराठा समाजाच्या बाजूने तुम्ही 10% आरक्षण दिलं. माझ्यावर बळच लादायला लागले तुम्ही. काय चूक केली मी त्याशी बोललेलो? माझ्यावर लादायचं माझ्यासमोर. गेले लोक कोर्टात. आता त्या 10% आरक्षणाच्या विरोधात लोकांनी याचिका दाखल केल्या आणि ते उडवलं तर माझ्या लोकांनी फाश्या घ्यायच्या पुन्हा. तुम्हाला आणखी विनंती माझी, तुमच्या हातातून वेळ गेली नाही. तुम्ही रोष अंगावर घेऊ नका. गुन्हे दाखल करून काय करणार तुम्ही? तुम्ही नाही जिंकणार. मी चॅलेंजने सांगतो आज हॉस्पिटलमधून तुम्हाला, तुम्ही नाही जिंकणार. न्यायालय आम्हाला न्याय देणार. आम्ही न्यायालयात जाऊ मराठी सगळे. तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे करा. मराठ्यांना जामीन करून घ्या. आपल्याला न्यायालय न्याय देईल. तुम्ही जिंकणार ते नाही जिंकणार, हरणार तुम्ही. तुम्हाला ही पठ्ठ हरविणार. मराठ्याच्या विरोधात तुम्हाला जिंकूच देणार नाही मी. नसता मग तुम्ही मराठ्याला न्याय द्या. माझं काहीच भांडण नाही तुमच्याशी. ना शिंदे साहेबाशी आहे ना फडणवीस साहेबाशी. तुम्ही आमच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा. गुन्हे मागं घेऊ म्हणले होते घ्या. हैदराबादचे गॅजेट घेऊ म्हणले होते ते पण घ्या. तुम्ही देवदेवतांच्या सगळ्या पुरावे घेऊ म्हणले होते ते घ्या. त्याच्यात GR काढले तुम्ही. त्याच्यात GR काढले ते घ्या. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट घ्या. सातारा संस्थांचं घ्या. हे घेऊ म्हणलेलं आहे तुम्ही. 6 महिने झाले हो तुम्ही घ्या ना. काय चुकीचं केलं मी? धन्यवाद. तुम्हाला काय बोलायचं याच्या व्यतिरिक्त? नाही, काहीच नाही. माझं हे बघा, माझं पहिल्यापासून प्रामाणिक मते माझ्या समाजावर माझी निष्ठा आहे. मायबाप मराठ्यांनो, मी तुमच्यासाठी सरकारला बोलतोय. सरकार काय माझं शत्रू नाही. हां, मी माझ्या समाजासाठी बोलतोय. हां, काहीला वाटत असेल मी बोलतोय फटकळवणी बोलतोय किंवा असं बोलतोय, माझ्या समाजाच्या विरोधात गेला की मी बोलतोय. बाकी काय करत नाही मी. हां, समाजाच्या विरोधात नाही गेला बोलत नाही. गरीब आला तरी तेवढा डोक्यावर हात फिरतो. श्रीमंत आला तरी तेवढा डोक्यावर हात फिरतो. माझी समाजाप्रती निष्ठा आहे. मी समाजाला दैवत मानलेलं गोर गरीब माझ्या मराठ्यांच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांसाठी मी लढतोय आणि मी खपा नाही त्यांना वाटतं ह्यो अडसर आहे मराठ्यांच्या आणि सत्तेच्या मधला अडसर आहे. आणि मग मी माझ्या जातीचं तुमची सत्ता यासाठी माझ्या जातीत वाटोळ करू का मी? मायबाप मराठ्यांना मी तुमचं वाटोळ नाही करू शकत. हां, मी मरल पण वाटोळ नाही होऊन देणार. घेणार तर ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि ते पण सगळ्या सोयरींची सुद्धा अंमलबजावणी घेणार. त्याशिवाय मी सुट्टी देणार नाही, हटणार नाही. हे आता गैरसमज पसरणार आहेत. पुन्हा सांगतो, यांनी काल बैठक घेतली देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठा आमदारांची आणि त्यांना सांगितलं आपण मराठ्याच्या पाठीशी किती आहेत हे गावोगावी जाऊन सांगा. काय सांगणार तुम्ही? आरक्षण द्यायनात तुम्ही 15-20 वर्ष झाले द्यायनात. काय सांगणार आहेत गावोगावी जाऊन तुम्ही? मराठी काय येडे आहेत का? हां, तुमचं ऐकून तुमच्या मागं पडायला. हां, आता तुम्ही त्यांचा स्वार्थ आहे. मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, जे आमदार आहेत आणि थोडेफार त्यांच्या मागचे कार्यकर्ते आहेत त्यांना नाविलाजानं पक्षासाठी बोलावं लागणार हे आपल्याला कळते. जे पक्षाचे आमदार आहेत मराठ्यांचे तेही नाविलाजानं पक्षामुळे बोलणार आहेत. त्यांचा नाविलाज आहे आणि थोडेफार कार्यकर्ते बोलणार आहेत. पण आपण आपलं सावध राहा. आपल्या लेकरांना मिळवायचंय, आपल्याला ते घ्यायचंय आणि आपण ते घेणार आहेत. आपण त्याच्यावर ठाम आहे. यांना काय केशी करायच्या, यांना काय करायचं आपण कोर्टात जाऊ.
मान्य न्यायालय आपल्याला न्याय देणार 100%. आत्ताही दिलाय, काल सुद्धा यांनी इतक्या तारखे अलीकडे घेतल्या तरी न्यायालयाने काल न्याय दिलाय आपल्याला, की सांगितलंय त्यांचा अधिकार आहे आंदोलन करण्याचा, त्यांना आंदोलन करावंच लागणार आहे, करून द्या. संचारबंदी कशी लावली त्याच्यासाठी आपण न्यायालयात जाऊ, त्यांनी नाही उठवली लवकर. आमरण उपोषणासाठी संचारबंदी लावली काय? रात्री आमचे लोक उठलून नेले त्या दिवशी 5-7, कुणालाच माहित नाही कुंकड घेऊन गेलेत. हे देवेंद्र फडणवीसचं काम आहे का? काय चुकीचं बोललो आम्ही? आमचे 7 लोक रात्री उचलून नेले, कुठेच मिळले. कन्नडला नेले, आंबडला नेले, आंबडून पैठणला नेले, पैठणून सिल्लोडला नेले, सिल्लोडून जालन्यात नेले, जालन्यातून संभाजीनगरला आणले. का बरं? आणि नंतर आम्हाला तपास लागला त्यांचा दुपारी 3 वाजता की ते सिल्लोडला आहे. आंदोलक आंतरवलीकडचे नेले सिल्लोडला. अरे काय राज्य चालवता? तुम्हाला शेवटची विनंती, तुम्हाला आणखीन संधी गेलेली नाही, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका. आणि आपले जे आंदोलन आहेत ना मराठा मायबापांनो, इथून पुढचे ठरलेले सगळ्या आंदोलनाचं रूपांतर साखळी आणि आमरण उपोषणात करा. 3 तारखेच्या सहित थांबवा, मी तुमच्याकडे यायला लागलोय, आपण चर्चा करून ठरवू काय करायचे. 3 तारखेचा रस्ता रोको थांबवा, मी यायलोय तुमच्याकडे, ठरवू आपण काय करायचे. त्याचं रूपांतर सगळ्यांचं साखळी उपोषणात आणि धरणे आंदोलनात करा, शांततेत. काय करायचं ना ठरवू, बघू. शेवटी जनता मालक आहे का सरकार मालक आहे? करू द्यायला काय केशी करायची, एकाने हापकायचं नाही. मराठ्यांच्या सगळ्या वकील बांधवांना माझी विनंती, आणि इतर जाती धर्मातल्याही मराठा बांधवांच्या सगळ्या वकील बांधवांना विनंती, ज्यांच्या ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांच्या पाठीशी उभा राहा. आमच्याजवळ काही नाही देण्यासाठी, तुमचं परिश्रम आमच्यासाठी उभा करा. आणि सगळ्यांनी जिथं जिथं केस झाल्यात त्यांच्या जामीन वकील बांधवांनी टाकून घ्या. आणि मराठ्यांच्याही ज्या ज्या पोरावर केस झाल्यात त्यांनी वकील बांधवाकडे जा, ते तुमच्या मोफत लढतील. मी विनंती करतो त्यांना की मोफत लढा, हात जोडून विनंती करून सांगतो. आणि आपण जामीन करून घ्या, न्यायालय आपल्याला नंतर न्याय देईल. बघू, आपण केलेलंच नाही ते. देवेंद्र फडणवीस साहेब मुद्दाम करायले, करू द्या, बघू आता पुढं काय काय होतंय ते. फक्त तुम्ही शांततेत राहा, मी यायलोय समाजाकडे. धन्यवाद. गेल्या वेळी जसं 6 टप्पे तुम्ही ठरवले होते, तशी यावेळेस आंदोलनाची पुढची दिशा काय असणार आहे? तीच समाजात चाललोय. माझ्याकडे संचारबंदी लावली ना येण्यासाठी समाजाला, मी तिकडे चाललो. तुम्ही नाही रोखू शकत हो. घटनेनं आम्हाला मूलभूत अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य, आंदोलन करण्याचा अधिकार आहे. तुम्ही करू देत नाहीत म्हणजे हुकुमशाही. एवढा खुनशीपणा मराठ्यांविषयी, बंदुकी टाकीता तुमच्या फेसबुक अकाउंटवर, तुमच्या त्या इंस्टाग्रामवर, एवढा खुनशीपणा मराठ्यांविषयी, एवढा जातीवाद पेरलेला तुमच्या मनात. आता खळबळून जागा झाला आणि तो बाहेर निघाला आता. आणि मराठ्यांनो तुम्हाला सांगतो, त्यांनी जरी बैठक घेतली असली ना, आमदारांना सगळ्या कार्यकर्त्यांना सांगतो, मराठ्यांच्या बाजूने बोलायला पाहिजे तुम्ही, कारण आम्ही मराठ्यांसाठी बोलतोय, तुम्ही नेत्यांसाठी बोलताय. मायबाप मराठ्यांना हे सुद्धा शब्द लक्षात असू द्या. समोरचे आमदार आणि कार्यकर्ते पक्षामधले, ते त्यांच्या पक्षांच्या नेत्यांकडून बोलायला लागले, आणि मी जातीकडून बोलायला लागलो. आणि मी सांगतो जातीला आरक्षण द्या. उलट त्यांनी त्यांच्या नेत्याला सांगायला पाहिजे. आम्ही नाही सांगू शकत मराठा समाजाला, आम्ही एक सांगू शकतो, मला सांगतो तुम्ही ते अधिसूचनेची अंमलबजावणी करा. सगळ्या आमदारांनी मराठ्याकडून बोलायला पाहिजे. तर मायबाप मराठ्यांनी आपल्याकडून न बोलता नेत्याकडून बोलायला लागले, त्यांच्या नेत्याकडून. आणि मी जातीकडून बोलतोय आणि मला दोषी ठरवायले, म्हणजे ते नेत्याकडून बोलायले, नेत्याला मोठं म्हणायला लागले जातीपेक्षा, आणि मी जातीला मोठं मानलंय. आणि माझी टीका करते, हे असं आहे, हे तसं आहे. तुझा नेता तसा आहे म्हण ना, जातीकडून बोल ना. मी जातीकडून बोलतोय, तुझ्या नेत्याला का बोललो मी? तो आहे नेत्याने चूक केलं, चूक करू नको, मी बोलत नाही. माझा हमेशाच रूल आहे, चूक केली सोडणार नाही. धन्यवाद. तुम्ही म्हणताय की काल तुम्ही महाराष्ट्र बेचिराग पुण्यापासून वाचवला. आता आशिष शेलारांचं स्टेटमेंट आलं, ते म्हणतात की कट कारस्थानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण काल जरांगेंनी महाराष्ट्र बेचिराग करण्याचा शब्द वापरला. अहो झाला असता आशिष शेलार साहेब, तुम्हाला बी माहिती आहे, तुम्ही तरी किमान तुम्हाला तुमच्याकडून तरी अपेक्षा नाही. तुम्ही चांगलं काम करणार आहेत आणि मराठा समाजात तुमची प्रतिमा काय आणि आमच्या नजरेत काय, हे मी मराठा म्हणून बोलतोय. उगा तुम्हाला सहानुभूती नाही आणत, कारण तुम्ही शिक्षण राज्यमंत्री असताना चांगलं काम केलेलं हे आम्हाला माहिती आहे. तेव्हाच तुम्हाला बळच आमच्याकडून बोलावं म्हणून नाही सांगत. तुमची प्रतिमा चांगली, तुम्ही मोग मांगावर घेऊ नका. तुमची प्रतिमा चांगली, तुम्ही मोग मांगावर घेऊ नका. माझा फक्त एवढी विनंती आहे, तुम्हाला सल्ला सुद्धा नाही देऊ शकत मी तुम्हाला. हो,
कारण बेचिराग त्यांना करायचा होता देवेंद्र फडणवीसांना, एकदा करायला लागली होती ती अंतर्वालीच्या माध्यमातून हल्ला करू. आता दुसरून हल्ला घडून आणायचा आम्हाला मारायचं आणि महाराष्ट्र बेचिराग करायचा. त्यांचं काय झालं असतं त्यांना माहिती आहे. सत्तेतून केंद्रापासून इथून संपले असते ते. तुम्ही माझ्या शब्दाचा गैरअर्थ करू नका. त्यांची इच्छा होती महाराष्ट्र पुन्हा एकदा बेचिराग झाला पाहिजे. चला धन्यवाद. आम्ही आमच्या पद्धतीनं लढायला सज्ज जातीसाठी, माझी जात सुद्धा खंबीर आहे लढायला. आम्ही शांततेत लढणार, पण सगळ्या स्वारीची अंमलबजावणी घेणार आणि ओबीसीतूनच आरक्षण घेणार. चलो भाऊ, धन्यवाद. निपटून टाकू अशा भाषा तुम्ही केली असं देखील शेलार म्हणाले. मी शेलार साहेबाला आत्ताच सांगितलं त्यांची प्रतिमा काय हे त्यांना माझ्या तोंडातून अपेक्षित नसेल. आम्ही तुम्हाला शिक्षण राज्यमंत्री होते तेव्हापासून ओळखतो. माणूस किती काम करणारा चांगला आहे आणि प्रतिमा काय. आणि मुंबई ठिकाणी अशी प्रतिमा असणं त्याला धाडशी माणूस लागतो, त्यात तुम्ही येत. तुमची प्रतिमा मराठ्यात चांगली. माझे सगळे वक्तव्य जे आहेत ते घडून आणतायत असे आहेत. हो, पण आम्ही ते वाचवलंय. राज्य वाचवायची जबाबदारी त्यांची. आम्ही नाही उद्याला माघारी फिरलो. हो, कारण जनता म्हणून राज्य शांत राहिलं पाहिजे, अशांत राहिलं नाही पाहिजे, ही भूमिका मी पार पाडली. कधीतरी स्वागत करायचं शिका. चलो भाऊ, धन्यवाद. प्रॉब्लम आ रहा है थोड़ा सा बूम आ गया आप तू पूरा खराब कर रहा बोला तो वैसे ही ले लो ना, घुसे अंदर इसको रिकॉर्ड टेबल पे आगे करो भाई, इसका प्रॉब्लम नहीं है. सभागृहात नको जाऊ दे, बोल. ते चालूच असतात. राजकारण करायचं म्हणल्यावर काय असतं. आता मी मराठा समाजाचं काम करतोय म्हणल्यावर गोरगरिबाला मोठं करायला लागलोय तर बोलणारच ना दादा, जळणारच ना. बाकीचं असं कसं जळणारच ना, असं काय खरंय का नाही. काय गरज आहे. हा बाग दादा, तुम्हाला मी काय म्हणलो की हे होणारच आहे. आता पक्षाचे नेते मोठे मानायचे म्हणलं, मी जात मोठी मानली माझी. गोरगरीब मराठी कष्टकरी मी मोठे मानले. आलं लक्षात. हे बोलणारच ना, असं काय करतात. कारण आता त्यांना त्या पक्षाचे तिकीट घ्यायची असतील, काही असेल त्यांचं वैयक्तिक असं मला नाही माहित, मी ते आरोप नाही करू शकत. त्यांचं काय असेल, त्यांना आता पक्षाचा नेता मोठा मानायचा म्हणल्यावर, जात जर मोठी मानायचं नाही म्हणल्यावर ते बोलणारच ना दादा त्यांच्याकडून. असं काय करतात. त्यामुळे मला काय त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. मी कामातून उत्तर देणार आहे आता. हो, मी आरक्षण मिळवून देणार आहे आता. मनोज जी, हिंदी में आपसे जानना चाहेंगे कि आगे मराठा आंदोलन की आगे की जो पूरी रणनीति है वो कैसे होगी. अब मराठा आंदोलन का स्टेटस आज महाराष्ट्र में क्या है. आंदोलन चालू आहे महाराष्ट्रामध्ये, शांततेत चालू आहे. सगळेजण आपण आपल्या गावात कणाकण आंदोलन करते शांततेत. काही टेन्शन घ्यायचं काम नाही राया, त्यामुळे काही लोड नाही. जेवढे होते आंदोलन आम्ही पुकारलेवाले व शांततेत बोले, शांततेत करो. धरणे आंदोलनावर साखळी उपसे सगळे ठेपे को बसे पुरे के पुरे कर रे. आता शांततेत साखलीन वो दुसरा काय धरणे आंदोलन को बसले सब. आता पुढचे जे आहे रास्ता रोको हो वो थांबो बोले हम उनको थांबे हो. त्याचे रूपांतर साखळी मी और धरणे मी करे लोक. आता मैं चाललो ना तिकडं, हे मेर की तरफ लोक नाही आण देते, बीच मीच पोलीस उभा करते आणि थांबो म्हणते. लोकांना रस्तेच नाही सापडते. कुंकड आणण्या का चौकून उभा राहते हे पोलिस सगळे. हे देवेंद्र फडणवीस बोलले उभा राहो चौकून, ते चौकून उभा राहिले. पाटावर उभा राहते, उसमे उभा राहते, सरके में उभा राहते. लोकांकडून आतेच नाही. मग आम्हीच तिकडे चाललो आता. क्या मामला हुआ आपके साथ परसों रात में. आपके कुछ लोगों को गायब कर दिया गया और आपका सीधा देवेंद्र फडणवीस पे क्या आरोप. तेच ना, रातचीच पोलिसांनी गोड बोलून म्हणले पाटील को बोलने को जाने का, आणि म्हणले साहेबने बोलाय तुमको. त्यांना वाटलं बरं झालं, उनको मोठे पण वाटला त्यांना बोलल्यावर. ते म्हणले DSPने बोलल्यान जरांगे पाटील को समजून सांगण्या का. त्यांना वाटलं बरं झालं. ते झोपेतून उठके पाठच आली आणि इकडे दामटिली ती. इकडून जालना को संभाजीनगर कोण इकडे त्यांचं मेळच लागणार आहे. कुंकड चाललेली ती. ते मग आपले सांगत होते रात्री
रात्री को सांगते ते म्हणते जंगल मी सोडतात का करून हो कोंकड काय मिळत लागून आणि बोल ना ते मग ते म्हणले ठासून त्यांना म्हणले खरं सांगा आम्हाला कुठं चालेल ते म्हणले आम्हालाच माहीत नाही आमकोच माहीत नाही कुंकड चालेली असं ये मग फडणवीस साहेबांनी असं करायला नाही नको होणार ना. रास्ता रोको आंदोलन होने के बाद 400 से अधिक लोगों पर मामला दर्ज किया गया है. इसमें 2 FIR में आपका भी नाम लिखा गया. टाकन दे किती टाकायचं ते किती टाकेन दे 6 कोटी आम्ही सगळे 6 कोटी जेल में बैठने को तयार आहे बैठाओ कुठं बसित काय नाही करून दे न्यायालय है ना हमारा को सबको न्याय देंगे. धन्यवाद. एक जो पोस्टर देवेंद्र फडणवीस का वायरल हो रहा बंदूक के साथ उसमें हो ना राव एवढा मोठा बडा माणूस ते फुगे फोडणे का बंदुकी ठोकरा आणि त्याचे फेसबुकवर टाकाय तो आणि आमको डरी तू आम्हाला काय माणूस हम डरते हुए तसे फुगे फोडणे को बंदूक आप डर रहे हैं ऐसा जाहिर हो रहा क्या क्यों तो कल से जो उसको काय म्हणतात बघा आपकी जो शांति है उस पे क्या कहेंगे आप कोणती कोणाची शांती कल से जो आप वापिस आ गए शांत हो गए आप ये नहीं वो बंदूक की डर से शांत हो गए क्या हा बंदूक के डर शांत हो कायची वो लय मोठे पोलीस उभे करे रस्त्यावरून नाही मग कुंकडून जाण्या का रस्त्यात नाही ना सब फजितीच मग काय म्हणलं जाऊन द्या आता एवढी बार देखील रस्ता मोकळा सोड कणच जाता माहिती बार आप मराठीत प्रश्न असा आहे आता शेतकऱ्यांनी तुमची एसआयटीची मागणी केलेली आहे आंतरवाली दगड कुठून आले एवढे जेसीबी कुठून आले आणि तुम्ही एवढी म्हणजे निपटून टाकूची भाषा वापरताय याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे असा मागणी अधिवेशनात सेलार यांनी केली. हा मराठ्याचं काम करतोय ना मी मराठ्यांचं काम करतोय ना गोरगरिबांचं सत्तेचा वापर ते करणारच ना. देवेंद्र फडणवीस साहेब 100% सत्तेचा वापर करणार अशी शेलार साहेबाच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीस साहेब 100% करणार हो द्या ना आपण दिल खुलशी हा आपलं कारण आपल्याला माहिती आपला कुठंच दोष नाही हा कुठंच मी मागच मराठ्यांना सांगितलं मी काटा आहे मराठ्यांचा मधला आणि सरकार मधला त्यांना सरकार आणायचं असलं तर मला गुतवायचंय आणि मी कुठं जायला तयार कोणत्या जेल जाण्याचं अरे कुठं बी कोणची बी चौकशी सामोरं जायला तयारी भेकाड असतो तर गप्प बसलो असतो म्हणलो असतो आता मात्र आपला कार्यक्रम होणार आहे. अरे कुठंच नाही गुतू शकत मी कोणाचाच फोन नाही मला पाठिंब्याचा आणि कोणाचेच पैसे नाहीत जेसीपीची चौकशी कोणाचेच पैसे नाहीत हा कोणाचेच आणि कोणाचा फोन बी नाही उलट मग तुमचे फोन जास्त निघते खास यासाठी काय यासाठी चौकशी करणार असत ना खास निष्पक्षपाती तर सगळ्यात जास्त फोन तुमचे आहेत मग मला हा आणि ते बी मग काय आहेत ते फेसकोट कॉलवर आलेलेच माहित नाही फक्त आता ते रेकॉर्ड झाले का नाही हा ते फेस कॉलवर काय केलेच ना त्यांनी हा मग त्याच्यात तर काय बोललेत मी बी ओपन करतो मग हो ना मग त्याला काय मला काय भेऊ नाही हे बघा मी समाजात ज्याला कर नाही त्याला डर काहीतरी म्हणतात ना तसं आहे आपला काचका आपल्यासाठी जात दैवत तुम्ही कसली चौकशी लावा तुम्ही आत्ता उठ म्हणले ना असं सलाईन धरून हातात जाईन मी तिथं त्या चौकशीला कारण मला माहिती मी निष्काल की माझं काहीच सापडू शकत काहीच कोणत्या नेत्याचा पाठिंबा नाही कोणाचे पैसे नाही कोणाचं काही नाही जे शिप्या नाहीत मी लावलेलं नाही ते कुणी लावल्यात समाज काही एवढा कमजोर आहे का आमचा कच कष्ट करतो हा आणि दन लावतोय काही पण त्यामुळे काही अडचण नाही दगड कुठून आले काय पण सगळी करायला लागेल आता पोलिसांसहित हो आधी हाणलं कुणी हा सगळं करायला लागल हा त्याच्यात सुट्टी नाही मग 600 650 अधिकारी जातात आणि ज्या मंत्र्यांनी आदेश दिलेत ना ते सुद्धा कारण त्याच्यात गिरीश महाजन साहेबांनी सुद्धा एकदा फोनवर सांगितलेलं आहे ती बी रेकॉर्डिंग बाहेर काढा मग काय चुकीची माहिती दिली आम्हाला राव नाही ते झालंच नसतं तिथल्या स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली माहिती कारण त्या दिवशी स्वतः गिरीश महाजन साहेब येणार होते विमानानं स्पेशल इकडून काहीतरी काडी लावली आम्ही निपटून घेतो असं काहीतरी गृह मंत्रालयाचे फोन आहेत तुम्ही येऊ नका आम्ही व्यवस्थित करतो आणि ते बोललेले आहेत फोनवर म्हणून मी गेलो नाही फोनवर बोललेले आहेत आम्हाला शक्यतो आमचं ते रेकॉर्डिंग बी असतात मग ते बघायचं सांगतो मी मग हे लय लांब घुसणार तुमच्याकडेच आमच्याकडे नाही कारण हल्ला होता नाही तुम्हाला माहित होतं कारण महाजन साहेब म्हणलेले आहेत गिरीश महाजन साहेब त्या टायमाला मला 3दा म्हणलेले फोनवर सुद्धा आणि इथं आल्यावर सुद्धा प्रत्यक्ष एकदा म्हणलेले इथं आल्यावर सुद्धा की ते चुकीचंच झालं काढा तुमच्या बाईट मागच्या ते चुकीचंच झालं तुमच्या मागच्या बाईट काढा कारण ते तुम्ही एकदा काढ्या होता कोणता तरी मंत्री बोलला होता
आणि त्यावेळेस ते म्हणले होते की हे मी आलो असतो हे होतच नव्हतं. त्यांनी चुकीच्या माहिती दिल्या. याचा अर्थ गृहमंत्र्यापर्यंत गुत्तेत. खास यासाठी असेल ना गोरगरिबांच्या बाजूनं तर तिथपासून आदेश आहेत ना मग हे काढा शोधून मग होऊन द्या. आता दूध का दूध पाणी का पाणी सगळंच होऊन द्या. हा पुरंच सगळंच राज्यातलं सगळं होऊन द्या आता एकदाच. आणि पोलीस मध्ये घाला, पोलीस मध्ये घाला सगळे. हो बडतर्फ करून पुरे. चलो धन्यवाद भाई. शेलार असं देखील म्हटले आहे की एक व्यक्ती म्हणजे समाज नाही, समाज आमच्या सोबत आहे, आम्ही समाजाच्या सोबत. ठीक आहे, त्या शब्दाबद्दल मी जास्त आक्रस्ताळेपणा करणार. तो समाज ठरवी, ते समाज ठरवी. हा चला ओके धन्यवाद. तो समाज ठरवी. मी तर समाजाच्या बाजून आहे कायम. मेलो बी मराठा बांधवांना जेलला बी टाकलं तुमच्याच बाजूनं ओबीसीतूनच आरक्षण आणून दाखवेल. तुम्ही फक्त मायबाप म्हणून खंबीर उभा राहा. मी हटत नाही. पंतप्रधानांची सभा होऊ देणार नाही, त्यांची सभा उधळून लावू असा अहो ते मागचं झालं. कोण आहे हे देखील तपासा असं शेलार म्हणतात. तपासू दे ना. मी काय म्हणलो देवेंद्र फडणवीस साहेब हे करणार, हे करणार. शेवटी काय असतं जनता आहे. काही मिळवायचं म्हणलं ना सरकार म्हणून मायबाप असतं त्याला थोडंफार बोलतच असतं, त्याशिवाय मिळूच शकत नाही. आणि चला करा. आता तुम्ही चौकशात करायचं म्हणल्यावर काय चलून द्या. तुम्ही मला मध्ये टाकणार आहेत. मला माहिती आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला खपत नाहीये. त्यांची बंदूक सांगती मराठ्यांविषयी किती खुनशीपणा आहे, किती जातीवादी भरलेला त्यांच्या नजरेत. मराठ्यांनी हे आता सावध होऊन ओळखा, सावध होऊन ओळखा. मी नाही हालत. बाकीचं धन्यवाद. चलो. बाळासाहेब थोरातांनी तुमची भूमिका घेत असं सरकारला सभागृहात प्रश्न विचारले आहेत की मुख्यमंत्र्यांनी गुलाल उधळला होता, मग आता काय झालं? तुम्ही मिठी मारली होती, मग आता काय झालं? दादासाहेब पद्धतीचा प्रश्न मुख्यमंत्र्याला बाळासाहेब थोरातांनी ती त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी राजकारण करणार नाही. माझ्याकडून बोलले म्हणून त्यांचं गोड बोलणार. तुम्ही माझा आणखीन एकदा परत एकदा माणूस घेऊन शब्द बोलतो. तुम्ही नका बोलू पण तरी मी बोलतोय. जो बोलला त्याला मॅस वाढेल, मग तो कोणत्या पक्षाचा असो. आरक्षणाच्या विरोधात बोलला की मी सोडत नाही. ही आपला रूल आहे. तुम्ही मागावी साष्ट पिंपळगावच्या वेळेस हे बघा. हा मग जर ती आमच्या मागं असते हे मागं असते माणूस बोलत नसतो. शेवटी त्याला खाली मान घालावीच लागते. दादा लई सोपं नसतं. आपण कोणी असू देऊ आरक्षणाची विरोधात त्याला सोडीतच नाही. हा आणि मराठा बांधवांना या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून सांगतो हे माझ्यावर षडयंत्र असणार आहेत. मी त्याशिवाय सांगितलं हे काही करून गुतविणार आहेत. गुतू द्या. मी जेल भोगायला तयार आहे मराठ्यांसाठी. मी हटत नाही. फक्त मायबाप म्हणून ताईट माझ्या पाठीशी उभा राहा. तुमच्या लेकराला मोठं केल्याशिवाय म्हणून जरा हटत नाही. तुमचं लेकरू आहे. माझं कुटुंब परिवार मायबाप तुम्ही आहेत. मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारलेलं आहे समाजासाठी. तुम्ही फक्त हटू नका. एकजूट कायम ठेवा. हे कसे जेलला टाकतात? 5 कोटी लोकांना यांना 6 कोटी लोकांना जेलमध्ये टाकावं लागणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब लक्षात ठेवा. 6 कोटी मराठी माझ्या मागं जेलला नाही आले तर मी चॅलेंज देईन तुम्हाला. मराठी पुरे जेलला येणार माझ्या सोबत. चलो धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.